यानंतर जाऊयात थेट पोल सेंटरला आणि पाहूयात की या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे। सगळ्या बाजूने आपण आता चर्चा केलेली आहे। काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची भूमिका आपण पाहिली आहे। एकूण 15,000 मतं आलेली आहेत, पण पार्थ पवारांनी आज काँग्रेसवरती जो आघात केलेला आहे त्याला 60% लोक सहमत आहेत आणि काँग्रेसचा हा डाऊनफॉल आहे असं त्यांना वाटतं आणि 40% लोक नाही असं म्हणतात। आणि आता हे सगळे राजकारण जिथून सुरू झालं त्या बारामतीमध्ये आपण जाऊया। अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आणि सकाळपासूनच या एका मोठ्या घडामोडीच्या अवतीभोवती अनेक इतर छोट्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत गेल्या। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दाखले देत सुनेत्रा पवारांची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीने बराच प्रयत्न केलेला आहे। 23 एप्रिलला या जागेसाठी मतदान होणार आहे आणि 4 मेला मतमोजणी होणार आहे। पण या खेपेला तरी राज्याच्या या राजकीय संस्कृतीला तडा जाणार असंच दिसतंय। आता आपण अगदी चर्चा केली त्यातून सुद्धा काँग्रेसच्या भूमिकेतनं अजूनही असंच दिसतंय, कारण या जागेसाठी फक्त काँग्रेसच नाही तर शेवटच्या दिवशी 68 अर्ज भरले गेल्याची माहिती आहे। आणि आजचा चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे सुनेत्रा पवारांच्या बाबतीत काँग्रेसने घेतलेली भूमिका। काँग्रेसने मात्र आपल्या मित्रपक्षांची भूमिका सल्ला काहीच न जुमानता आपला उमेदवार बारामती विधानसभा क्षेत्रातनं उभा केलेला आहे। उमेदवाराचं नाव आहे आकाश मोरे। या सगळ्या घडामोडींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण या अनुषंगाने आजचा दुसरा प्रश्न आपण पाहूयात, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा 0 आवरचा दुसरा प्रश्न आहे, आमदार आणि खासदारांच्या मृत्यूनंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी का? होय आणि नाही असे 2 पर्याय याच्यामध्ये आहेत। तुमचं मत काय आहे आम्हाला जाणून घ्यायचंय। आता हा प्रश्न आम्ही विचारण्याचं कारण बारामतीची होऊ घातलेली निवडणूक ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार।